त्याचा पहिला क्वेश्चन बघा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल? बरोबर. समजा पहिला नळ आहे त्याला आपण ए मानू, ठीक आहे. दुसरा नळ आहे त्याला बी, ठीक आहे. पहिला नळ किती तासात भरत आहे? 10 तासात. दुसरा नळ किती तासात भरत आहे? 20 तासात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काळ काम वेग जसा आपण शिकलो त्याच पद्धतीने हा शिकणार, बरोबर. याचा काय देतो आपण? एरो दिला. या दोघांचा काय करावं लागते? लसावी. 10 आणि 20 चा लसावी किती येणार आहे? 20. आलं. आता बघा, त्याच्यानंतर या 10 न 20 ला भाग द्यायचा. बघा, ए 10 तासात टाकी भरत आहे. पूर्ण टाकी किती भरायला पाहिजे? 20 टाकी आहे, 20 भाग आहे, त्याच्यापैकी 10 तासात ते भरत आहे. तर एका तासात किती भाग भरत असेल? 20 न भाग द्यायला लागेल. 20 ला भाग द्यायचं 10 न किती येईल? 2 भाग झालं. त्याच्यानंतर बी चं बघा, बी किती भागात भरत आहे? 20 भागात आहे, 20 तासात भरत आहे ना. तर एक भाग भरायला किती तास, म्हणजे किती तासात, एका तासामध्ये किती भाग भरेल? एक भाग भरत आहे, बरोबर. तो काय म्हणत आहे? दोन्ही टाकी म्हणताय ना, ए प्लस बी. टोटल भाग किती आहे? 20 भागीला एका तासामध्ये हे 2 भरत आहे आणि हा एका तासात एकच भरत आहे. दोघे मिळून किती भरत असतील? 3. भाग द्या बरं. साइन तिरी 18 किती उरलं? 2/3 इथं तास. समजलं? सोपं आहे ना. लिहून घ्या. दुसरा प्रश्न बघा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, तर दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल? समजा पहिल्या टाकीला आपण ए मानलं, दुसऱ्या टाकीला बी. पहिली टाकी किती वेळात भरत आहे? 10 तासात, दुसरी 15 तासात. दोघांचा काढायचा एलसीएम. 15 आणि 10 चा एलसीएम किती येणार आहे? 30. आता बघा, पहिली टाकी हे 10 तासात भरत आहे ना. टाकीचा पूर्ण साईज किती आहे? समजा 30 लिटरची टाकी आहे, बरोबर. तर एका तासामध्ये ते टाकीचा किती भाग भरला जाईल? 10 न भाग द्यायचं, किती येईल? 3. म्हणजे एका तासात किती भरले जाईल? 3. तसंच इथं बघा, 15 तासामध्ये 30 लिटर भरले जाते, बरोबर. तर एका तासात किती भरलं जाईल? 2 लिटर, बरोबर. तो काय म्हणत आहे? दोन्ही टाकीचे नळ एकदम सुरू केले असते, तर दोन्ही टाकीच्या नळाने चालू केलाय ना. भरत आहे म्हणजे ए प्लस बी किती येत आहे? 3 आणि 2 5. टोटल टाकी किती लिटरची आहे? 30. तर किती तासात भरेल? 5 छकम 30, 6 तास. समजलं ना. लिहून घ्या. तिसरा क्वेश्चन बघा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो म्हणत आहे, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? बघा, पहिल्या टाकीला म्हणजे पहिल्या नळाला ए नाव देऊ, दुसरा नळ बी, ठीक आहे. 10 तासात काय करत आहे? भरत आहे ना. भरत आहे म्हणून प्लस ठेवायचं. दुसरा 20 तासात रिकामी करत आहे म्हणून थोडस मायनस करून ठेवून द्यायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर या दोघांचा काय काढतो आपण? एलसीएम. किती येत आहे? 20. आलं. त्याच्यानंतर बघा, ए हा 10 तासात भरत आहे ना, तर एका तासात किती भरेल? 2 भाग भरेल. त्याच्यानंतर बी हा 20 तासात रिकामी करत आहे, तर एका तासात किती रिकामी करेल? 1. आता बघा, ए हा 2 तासात भरत आहे, टाकी भरत आहे ना, पण बी हा एका तासात काय करत आहे? रिकामी करत आहे. रिकामी करत आहे म्हणजे काय होईल? मायनस.
मग बघा 2 मधून 1 गेला 1, म्हणजे ए प्लस बी बरोबर दोघे जण मिळून भरत असतील तर किती तासात भरतील? एका तासात 1 टाकी भरले जाईल. टाकी पूर्ण किती लिटरची आहे? 20 लिटरची टाकी आहे समजा, तर दोघे मिळून किती तासात लागतील? 20 तास. समजलं? प्रश्न बघा, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो व तिसरा नळ ती टाकी 25 तासात भरतो. म्हणजे तिन्ही नळ टाकी भरत आहेत. ठीक आहे, तर तिन्ही मिळून ती टाकी किती वेळात भरली जाईल? बघा, पहिल्या नळाला ए लिहू, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी. बरोबर. ए किती तासात भरत आहे? पहिला नळ 10 तासात, दुसरा नळ 20 तासात, तिसरा नळ 25. तीनही नळ भरतच आहेत ना. तिघांचा एलसीएम किती येणार आहे? 100. आलं? आता बघा, 10 तासात 100 भाग भरले जात आहे. 100 लिटर टाकी भरली जाते, तर एका तासात किती भरली जात असेल? 10. त्याच्यानंतर बी 20 तासामध्ये 100 भाग भरला जात आहे, तर एका तासात किती? 5. आणि सी एका तासात 4. तिघांची टोटल करा. काय म्हणत आहे? ए प्लस बी प्लस सी, म्हणजे तिन्ही नळ मिळून 100 भाग आहे ना, 100 लिटरची टाकी आहे समजा, तर किती वेळात भरतील? 10, 15, 19. तर 19 न भाग द्या. किती येईल? 19 5 95. उरले किती? 5 भागीला 19 तास. ठीक आहे, समजलं? प्रश्न बघा, एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 10 तासात भरतो व तिसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. तर तिन्ही नळ मिळून ती टाकी किती वेळात भरते? ठीक आहे, पहिल्याला समजा ए मानलं आपण. पहिला किती तासात भरत आहे? 8, दुसरं 10, तिसरं 20. तिघांचा एलसीएम किती आहे? 40 आहे का? बघा, 8 तासात भरत आहे एक टाकी, म्हणजे 40 भाग 8 तासात भरत आहे ना, 40 लिटरची टाकी. तर एका तासात किती लिटर भरलं जाईल? 5. दुसऱ्या ह्याच्यात 4, तिसऱ्या ह्याच्यात 2. काय म्हणत आहे? तिघे मिळून म्हणत आहे ना, ए प्लस बी प्लस सी. किती येत आहे? टोटल टाकी किती लिटरची आहे? 40. 5 आणि 4 9 आणि 2 11. म्हणजे तिघे मिळून एका तासात 11 लिटर भरतायत. तर 40 लिटर भरायला किती वेळ लागेल? 11 तिरी 33, 7 भागीला 11 इथं तास. ठीक आहे, समजलं? बघा क्वेश्चन, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो व तिसरा नळ ती टाकी 30 तासात रिकामी करतो म्हणत आहे. काय म्हणत आहे? रिकामी करतो. तर तिन्ही नळ मिळून ती टाकी किती वेळात भरेल? ठीक आहे, पहिला समजा आपण ए मानलं, तो किती काय करत आहे? 10 तासात भरत आहे. दुसरा 20 तासात भरत आहे. पण काय होत आहे? तिसरा हा 30 तासात रिकामी करत आहे. रिकामी करत आहे म्हणजे मायनस करत आहे ना. तिघाचा एलसीएम किती आला? 60. आलं? हा 10 तासात भरत आहे 60 लिटर, तर एका तासात किती लिटर भरत असेल? 6. हा एका तासात किती भरत असेल? 3. आणि हा किती रिकामी करत आहे? 2. बरोबर, 2 लिटर करत आहे. हा मायनस होईल. तर इथं बघा, 6 आणि 3 9, 9तून 2 गेले 7. तर ए प्लस बी प्लस सी, म्हणजे पहिला नळ, दुसरा नळ व तिसरा नळ मिळून एका तासात किती? 7 लिटर भरत आहे ना. टोटल किती लिटर आहे? 60 भागीला 7. 7 8 56. किती उरले? 4 भागीला 7 इथं तास. झालं? समजला? प्रश्न बघा, दोन नळ एक टाकी अनुक्रमे 20 व 24 तासात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले
परंतु टाकी भरण्यास 2 तास आधी, टाकी भरण्याच्या 2 तास आधी दुसरा नळ बंद केला तर संपूर्ण टाकी किती वेळात भरेल? ठीक आहे, पहिल्या नळला आपण ए मानू, दुसऱ्याला बी. पहिला किती वेळात भरत आहे? 20 तास, दुसरा 24. दोघांचा एलसीएम 120. आता बघा, ए हा 20 तासात भरत आहे 120 लिटर, ते एका तासात किती भरत असेल? 6. आणि बी 5. लिहिलं? आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे बघा काय होत आहे. दोघांनी नळ म्हणजे टाकी भरणं सुरू केलं, ए प्लस बी, दोघांनी टाकी भरणं सुरू केला. ते एका तासात किती भरत असतील? 11 लिटर, बरोबर. पण काय झालं, पूर्ण टाकी भरता म्हणजे टाकी भरण्याची जेव्हा वेळ झाली तर 2 तासा पहिले कोण सोडला? दुसऱ्या नळानं सोडला ना, बी. तो एका तासात किती भरत होता? 5. तर ते 2 तासात त्यानं किती भरला असता? 10 भरला असता ना. तर मग ह्या 120 मध्ये जर 10 प्लस केलं तर किती झाले असते? 130 लिटर झाले असतं ना. आता 130 लिटर कितीनं भरावं लागेल? 11 न भाग द्या, किती येत आहे? 11 11 121. 121 झाला, किती उरले? 9 भागीला 11, इथं तास. समजलं?